रामाच्या मारी हरिनाम बोला वासुदेव आला तर वासुदेव आला वासुदेव आला तर वासुदेव आला अरे वासुदेव आला तर वासुदेव आला वासुदेव आला तर वासुदेव आला अरे वासुदेव आला तर वासुदेव आला वासुदेव आला रे वासुदेव आला वासुदेव आला तर वासुदेव आला वासुदेव आला रे वासुदेव आला हरिनाम बोला तर हरिनाम बोला वासुदेव आला तर वासुदेव आला 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 वा 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 राम राम नमस्कार. ज्या काही वासुदेवाला दान धर्म काही हो देतो ना दक्षिणा देतो धर्म करतो. वा वा तुझा आवाज पण छान आहे बरं का. नाचतोसही छान. तुझा पण आवाज छान आहे भाऊ. अगदी ऐकत बसावंसं वाटतंय. काय शिकलात कोणाकडे? एकनाथ महाराजांना शिकवलं. एकनाथ महाराजांनी. सांगा बोला तुम्ही. चालता ऐकून काय झालं? दान मागतोय धर्म माग. चल काहीतरी द्या. काहीतरी द्या म्हणे. चल काहीतरी द्या. असल्या माणसांना आम्ही थांबलात काय? चला चला जाऊ थांबून चला. साप विचारणार कसा? एकनाथ काय म्हणेल माझी मर्जी. बरोबर. देवळात प्रवचन करतो वाड्या वस्त्यात करतो. मला अटकाव करणारे तुम्ही कोण? हा माणूस वाटेल तसा वागतो. आता लोकांना पंडितांचा धाक वाटेन असा झालाय. हो हा सरळ सांगतो थोता नाही म्हणून. असा वटणीवर नाही यायचा. ह्याच लोकांसमोर याचं पितळ उघडं पाडलं पाहिजे. तेव्हा कळेल लोकांना हा भोंदू कसा आहे ते. अहो पण त्यासाठी असं काहीतरी करायला हवं की तो किती भोंदू आहे हे लोकांना समजेल. म्हणजे मग लोक त्याच्या भजनी लागायचं नाही. मी काय म्हणतो पुराणातली वांगी पुराणात. आता सत्यात तो असं वागेल का? वागेल का? काय भटजी बुवा कोण गावचे? नेवाच्या जाओ. भटजी बुवा इकडं लग्न लावायला की देशात आम्हाला? कसलं देशाटन लग्न? मुलीचं लग्न हो. असं होय. मुलीचं लग्न ठरवायला आला तिथं. अहो मुलीचं लग्न ठरलंय हो. पण ठरलं ना मग अडलं कुठं? पैसा फक्त 200 रुपयासाठी लग्न आणलंय. मी पूजा अर्चा करणारा गरीब ब्राह्मण आहे. तुम्ही मदत कराल तो पुण्य लागेल थोडं तुम्हाला. पण भटजी बुवा हो. अहो तुमची ना ओळख ना पाळख. हो हो तेव्हा तुम्हाला मदत तरी कोण करणार? हो मी अगदी असं आहे हो. मोठ्या आशेनं मी या पैठणमध्ये आलोय. कुणी धनिक असला तर सांगा. त्याच्या पुढे मी पदावर बसलेलो. मी काय म्हणतो शास्त्री बुवा याला त्या एकनाथाकडे पाठवा. पण एकनाथाकडे हे असे वासुदेव गोंधळी यांचा उद्धार करतो ना. हा म्हणतो अगदी कर म्हणावे याचाही उद्धार. काय हो भटजी बुवा तुम्हाला 200 रुपये हवेत ना? आम्ही देतो. काय खरंच देणार? खरंच देणार? अहो काय बोलता काय तुम्ही? ऐका हो जरा. मी काय म्हणतो भटजी बुवा आमच्या गावात एक एकनाथ नावाचा भोंदू राहतो. तुम्ही असं काहीतरी करून दाखवा की त्याला राग येईल. म्हणजे मग आम्ही तुम्हाला 200 रुपये देऊ. काय मंडळी? जमेल तुम्हाला? जमेल की. अहो न जमायला काय झालं? ज्या व्यक्तीला जे आवडत नाही तसं वागलं की राग येणारच. सोपं आहे. पण 200 रुपये देणार ना? देतो. नक्की ना? हुशार माणूस. हुशार नाही, विद्वान. हो पण त्यांना भानच राहिलं नाही. या गुरुजी. क्षमा करा. अहो क्षमा करणारा तो करुणा सागर समर्थ आहे. काही वाईट वाटून घेऊ नका. ही पूजा झाली
की आपण भोजन करू. जेवल्याशिवाय जायचं नाही. अतिथी देवो भव. ब्रश करताना रक्त येणे, खाताना हिरड्यांना